नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या रेसिपीमध्ये। आजची रेसिपी आहे माझी फ्रेंच राईस। त्याला साहित्य लागणारं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी 2 चमचे, चवीपुरता मीठ घेतलं आहे, धना पावडर घेतलं आहे अर्धा चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, पाव चमचा हळद घेतलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे। तुमच्याकडे जर खूप तिखट असेल तर तुम्ही अर्धा चमचा वापरा। लहान मुलांना उगाच जास्त तिखट वापरू नका, लहान मुलं पण का मोठी पण खाऊ शकतात असं आपण बनवणार आहोत। आणि मी बटाटे घेतलेत 5, हे बघा त्याचे असे तुकडे करून घेतलेत लांबट। तुम्हाला लांबट हवे तर तुम्हाला ज्या प्रकारचे हवे ते तुम्ही घेऊ शकतात। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण एक भांडं घेऊया। हे बघा मी असं एक भांडं घेतलं आहे, तुमच्याकडे जसं आहे तुम्ही घेऊ शकता। आणि मी हे धुवून स्वच्छ हे करून ठेवलेत। हे बघा ते मी घेते बटाटे, हे बघा मी हे सगळे याच्यात काढून घेते। स्वच्छ धुवून बटाटे हे थोडा वेळ, आणि बटाटे कापून झाल्यानंतर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवून द्या की आपले हे फ्रेंच टोस्ट मस्त कुरकुरीत होतात, एकदम छान लागतात चवीला। आणि थोडंसं मीठ टाकून त्याच्यात ठेवून दिलात ना ते छान लागतात। हे बघा मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, ते याच्यात घालून देणार आहोत 2 चमचे, म्हणजे जेवढं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता। कॉर्नफ्लॉवर नाही तर तुम्ही मैदा पण वापरू शकतात, ते पण चालतं त्याच्या जागेवर। मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, हे बघा सगळं ते घालून घेणार आहे। थोडंसं मी ठेवून देते लागलं तर वापरायला बाजूला। हे बघा एक अर्धा चमचा। आणि हे आपण हे सगळे मसाले घेतलेत ना ते आपण याच्यात ॲड करूया। हे बघा मी सगळं घालून घेतलं याच्यात, आपण सगळं मिक्स करून घेऊया। बघा पण हाताने हवा तर हाताने मिक्स करा, असं हवा तर असा मिक्स करा। आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे कॉर्नफ्लॉवर, थोडंसं वापरायचं आहे। हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या आपलं हे। हाताने हवा तर तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता। पाणी अजिबात राहता कामा नये, पाणी एकदम सुकायला पाहिजे त्याचं, नाहीतर ते तळताना कसं होणार, त्याला मी पाण्यात हे होणार एकदम। हे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। असं तुम्ही पण मिक्स करून घ्या व्यवस्थित। आणि आपण हे फ्राय करणार आहोत। मिक्स करून झालं आहे बघा व्यवस्थित, याला बाजूला ठेवून देऊया। आणि कढईत आपण तेल ओतून घेऊया। हे बघा मी कढईत तेल घेतलं आहे, आपण गॅस चालू करून घेऊया। आपलं तेल चांगलं तापू देऊया, गरम होऊ देऊया चांगलं, मगच आपण त्याच्यात फ्राय करणार आहोत। हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, आपण थोडे थोडे करून तेलामध्ये सोडून घेऊया। हे बघा हळूहळू सोडा, गरम आहे तेल। आणि जरा नॉर्मलच ठेवा गॅस आपण थोडा नॉर्मल ठेवूया आपला, की आतमधून ते चांगलं क्रिस्पी व्हायला पाहिजे ना। हे बघा मी तेल सोडून घेतले, हळूहळू ते जरा हे करून घ्यायचं आहे, फ्राय करून घेऊया व्यवस्थित कुरकुरीत। पण असेच सगळे फ्राय करून घेऊया, थोडे थोडे करून, स्टेप बाय स्टेप। हे बघा आपले झालेले आहेत, ते आपण झऱ्यात काढून घेणार आहे। हे बघा मी दुसऱ्या वेळा काढले। हे बघा आपले सगळे झालेले आहेत फ्राय करून, आपण याचे काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। हे बघा आपले झालेले आहेत बनवून, मी प्लेटमध्ये काढून घेतलेत। तुम्हाला जर आज माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। हे बघा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, सॉसबरोबर तुम्ही चटणी हवं तर चटणी, नाही तर नुसतीसुद्धा छान लागतात, मस्त लागतं ते। नक्की सांगा मला कशी माझी रेसिपी वाटली ती। भेटूया अशीच
चला मग अशीच भेटूया अशी दुसरी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.